पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझा हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ते दुश्चित जनी जोडो देशी तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत। सद्गुरु संत गणेशनाथ महाराजांच्या आज एकादशी निमित्त आज अभंग क्रमांक 271 या अभंगाच्या सारांश या ठिकाणी प्रवचन सेवा आज अडचणीच्या वेळी या ठिकाणी श्रीकांत भैयांनी फोन करून आपल्याकडे दिलेली आहे। तरी संत गणेशनाथ महाराजांची कृपा आपल्यावर आहे, त्यामुळं ही सेवा त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी करत आहोत। तर खरोखरच संत गणेशनाथ महाराजांच्या अभंगाचा सारांश म्हणजे 271वा अभंग आहे। तो अभंग असा आहे, संसारीचे सुख जाया लागे गोड तया नाही चाड निज मोक्षाची कामा बेने कदा नव्हे त्या अरणुक त्याची कैशी चुकेरदार अणु मात्र जरी कोटे गोवेले मन त्याशी जन्म घेणे होय ते गणेशनाथ मने कल्पना सांडून गाऊ तुझे गुण प्रेम भावे कामा बेने कदा नव्हे त्या अरणुक त्याची कैसे चुकेरदार। पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग या ठिकाणी खरोखर संसार रूपी देहाचं जे काय सार्थक आहे त्या सार्थकाचं या ठिकाणी खरोखरच संत गणेशनाथ महाराज सांगतात, संसारीचे सुख जया लागे गोड तया नाही चाड निज मोक्षाची। खरोखर आहे, या देहरूपी संसारामध्ये मनुष्य ज्या वेळेस या संसार सुखाचं सुख घेत असतो त्यावेळेस त्या मनुष्याला या मानव देहाचा विसर पडला जातो। आपण कोणत्या दृष्टिकोनातून आपण जन्म घेतलाय आणि आपलं या ठिकाणी कर्म कोणतं या कर्माचा विसर पडतो। आपल्याला जन्माला घातलेलं असतं कशासाठी? भगवंतानं आपल्याला नामस्मरण चिंतन कीर्तन अशा एक मानव रूपातला मनुष्य आहे, तो फक्त भगवंताचं नाव घेऊ शकतो। 184 योनीचा प्राणी निर्माण केला, पण आपल्या नामस्मरणासाठी जो प्राणी निर्माण करायचा आहे तो फक्त हा मनुष्य आणि मानव निर्माण करण्याचं काम भगवंताने केलं। आणि त्या मनुष्याला काम काय दिलं? पण ह्या संसार रूपी देहामध्ये संचार केल्याच्या नंतर जन्म घेतल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जन्माला येऊस्तोवर देवाला विनंती करतो। जन्माच्या अगोदर सुद्धा गर्भावस्थेमध्ये असताना देवाला नको ते प्रार्थना करून नको ते याचना करून आपण या ठिकाणी जगाच्या या बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो। आणि त्या ठिकाणी जो काही आपला अंश आहे, आत्मा आहे, त्या शरीररूपी देहामध्ये संचार केल्याच्या नंतर देवाला प्रार्थना करतो, मी या नरकामध्ये आहे, या नरकामधून मला लवकर बाहेर काढा। मी तुमच्या नामाचा किंवा तुमच्या महिमा अनेक तुमच्या जे काही तुमचं कर्म आहे, तुमचं जे काही काम आहे त्या कामाचं मी त्या ठिकाणी न विसरता काम करतो म्हणून वचन कधी देतंय? तर गर्भावस्थेमध्ये असतानाच। आणि ज्या वेळेस या जगामध्ये आल्याच्या नंतर जन्म झाल्याच्या नंतर या देहाचा ज्या वेळेस 7वे अक्षर टाकते त्यावेळेस त्या अक्षर टाकल्याच्या नंतर विसर पडतो, त्या अक्षराप्रमाणे कर्म चालत राहत। मग जी वचनं जी भगवंताला दिलेली असतात ती वचनाचा विसर पडून जातो। म्हणून या ठिकाणी भगवंत काय करतात तर संसारीचं सुख ज्यावेळेस त्याला गोड लागतं त्यावेळेस
त्याला मोक्ष कसा प्राप्त करायचा याची चाडच राहत नाही म्हणतात भगवान. कारण निज मोक्षाची जी काही महत्व आहे, जे काही निज मोक्षाची काही पायरी आहे, ते मिळवण्यासाठी भगवंताचं चिंतन, नामस्मरण, कीर्तन केलं पाहिजे, तरच तो निज मोक्ष मिळतो. सहजासहजी मोक्ष मिळत नाही. अशा पद्धतीचा हा मनुष्य जन्म या ठिकाणी भगवंताने आपल्यासाठी दिला आहे. तर आपण या जन्माला आल्याच्या नंतर आपण जे कर्म आपण देवाला सांगितले आपण करतो, म्हणून ते वचन पूर्ण करण्यासाठी हा जन्म आपल्याला दिलेला आहे. आणि खरोखरच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर जीवनाचं सार्थक करून घेण्याचं काम या जन्मातच पुन्हा होत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंत सांगतात, संत गणेशनाथ महाराज सांगतात की बाबा, संसारीचे सुख जाया लागे गोड, तया नाही चाड निज मोक्षाची. चाडच नाही ना निज मोक्ष प्राप्त करून घेण्याची. त्यामुळं या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर जे काही कर्म आहे ते विसरून जातो, असं संत गणेशनाथ महाराज म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये गणेशनाथ महाराज काय सांगतात बघूया. कामा बेने कदा नव्हे त्या अरणूक, त्याची कैसी चुके इरदार. कारण आपण या जन्माला आल्याच्या नंतर कर्म, आपल्याला कर्माचं त्या ठिकाणी काहीच म्हणजे भीतीच राहत नाही. आपण काय करतो त्या कर्म करत असताना आपल्या कर्माची जी काही गती आहे किंवा आपण जे कर्म करतो याचा आपल्याला भानच राहत नाही. आपल्याला काय करायचं, आपण करतोय काय, कशासाठी आलोय, आपला जन्म कोणासाठी आणि कशासाठी झालेला याचा पूर्ण विसर पडला जातो. आणि त्या ठिकाणी तो मनुष्य विसरून देवाला सुद्धा त्या ठिकाणी आव्हान करतो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तो वागायला लागतो. तर खरोखर त्याही माणसाला या ठिकाणी जन्म मरण चुकलेलं नाही. जे कर्म करतात त्या कर्माप्रमाणे मरण येणार आहे आणि मरणाच्या अवस्थेनंतर जी काय क्रिया आहे ती पार पडणार आहे. अशा पद्धतीनं या कर्म करत असताना जी काय आपल्या हातून घडणारी कथा आहे किंवा आपल्या जन्माचं सारांश आहे, या ठिकाणी विसरून मनुष्य काय करतो, तर या कुठल्याही जन्माच्या ज्या काय राशी आहेत त्याच्यामधून हात चुकला जात नाही, त्यामध्ये भरडला जातो आणि भगवंताला विसरून जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात. तर अनुमात्र जरी कोटे गोविले म्हण, त्या अशी जन्म घेणे होय ते. आता काय असतं, ज्या वेळेस आपला मृत्यू जवळ आलाय, आपला मृत्यू आता होणार आहे, पण मृत्यू अवस्थेत असताना त्या ठिकाणी त्यालाही विसर पडतो भगवंताचा. त्यावेळेसही एक कथा होती ऐकलेली मी. वाण्याच्या घरी मनुष्य होता, तो कमीत कमी तो भगवान शंकराचं तरी नाव घेईल म्हणून त्या ठिकाणी देवानं काय केलं, ज्वारीचं पोतं उंदराला कातराला लावलं मृत्यू समयात असताना. आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, मरताना तरी नाव घेईल म्हणून त्या ठिकाणी देवाने काय केलं, ज्वारीचं पोतं उंदराला कातराला लावलं. तरी बी त्यानं काय केलं, ते पोतं फाटलंय त्याला टाक घाल म्हणतंय. शिव म्हणलं नाही, शिव तरी तोंडात नाव आलं असतं म्हणून त्या ठिकाणी देवानं ते कर्म केलं होतं त्याच्या तोंडातून नाव घेण्यासाठी. पण नाव आलंच नाही, घेतलंच नाही. मग ज्या वेळेस त्याचा जीव ज्याच्यामध्ये गुंतला असतो त्याप्रमाणे त्याचा पुढला जन्म ठरला जातो. त्यावेळी मृत्यू अवस्थेमध्ये एका ऋषींना एक लहान हरणाचं पाडस सापडलं होतं. मग त्या हरणाचं पाडस त्यांनी लहानाचं मोठं करत असताना दूध पाजून चांगलं मोठं केलं. पण ज्यावेळेस मृत्यू अवस्थेमध्ये असताना त्यांना त्या हरणाची चिंता पडली आणि चिंता पडली असताना त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यूच्या नंतर त्यांना परत जन्म दुसरा मिळाला. त्यावेळेस त्यांना हरणाच्या जन्माला जावं लागलं. कारण ज्यावेळेस मृत्यू समयामध्ये आपण ज्या गोष्टीचा, ज्या वस्तूचा, ज्या मनुष्याचा किंवा आपण प्राण्याचा त्या ठिकाणी ध्यास किंवा भोग आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी आला, तर त्याप्रमाणे त्या मनुष्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढचा जन्म ठरला जातो. अशा पद्धतीने गणेशनाथ महाराज या ठिकाणी सांगतात. तर खरोखरच मृत्यू समयात सुद्धा आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. असं केल्यानं काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे भगवंताच्या हृदयामध्ये स्वर्ग आहे. मोक्ष हृदयात आहे भगवंताच्या आणि स्वर्ग वेगळा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला मोक्षाला जायचं असेल तर तो मोक्ष म्हणजे भगवंताचं हृदय आहे.
त्या हृदयामध्ये गेल्याच्या नंतर तिथं आपल्याला राहण्यासाठी त्या ठिकाणी जी काही जागा उपलब्ध असते त्या ठिकाणी आदरातिथ्यानं त्या ठिकाणी भगवंत आपल्या त्या मोक्षामध्ये आपली त्या ठिकाणी खरोखरच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत राहा म्हणतात. आणि पुन्हा जन्म घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घ्या असं त्या ठिकाणी बोललं जाते, असं ग्रंथ या ठिकाणी बोलतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी संत गणेशनाथ महाराजांचा हा अभंग बोलतो आणि नाथ महाराजही सांगतात. तर खरोखर ज्याचं मन मृत्यूसमयी ज्या वस्तूमध्ये ज्या प्राण्यामध्ये गुंतलं जातं तर त्याप्रमाणे मृत्यू ठरला जातोय. तर खरोखरच त्याला त्या परत जन्माला यावंच लागते, असं या ठिकाणी भगवंतानं लिहून ठेवलेलं गणित आहे. म्हणून या ठिकाणी गणेशनाथ महाराज काय म्हणतात, गणेशनाथ म्हणे कल्पना सांडून गाऊ तुझे गुण प्रेमभाव. खरोखरच या ठिकाणी मृत्यूच्या टायमाला त्या ठिकाणी कुठलीही कल्पना मनात आणायची नाही. आपण ज्यावेळेस मृत्यू आपल्या जवळ आहे, आपल्या समीप आहे, आता आपण मरणार आहोत, तर त्यावेळेस काय करायचं, पूर्ण कल्पना आपल्या मनामधली बाजूला काढून ठेवायची आणि साक्षात परमात्मा परमेश्वराचं चिंतन करायचं. तर त्याचं गुणगान गायचं, अभंग कीर्तन गाता गायची. असं केल्याने काय होतं, त्या मृत्यू पराशयामधून आपली सुटका होऊन निज मोक्षाला मिळण्यासाठी आपलं साधन मोकळं होतं. तर अशा पद्धतीनं आपला मृत्यू या ठिकाणी लिहिलेला आहे. तर संसार सुखामध्ये आपण ज्यावेळेस या ठिकाणी जन्माला येतो त्यावेळेस आपलं कर्म काय, आपण आलो कशासाठी, आपण विसरून जातो. पण या ठिकाणी आपल्याला अनेक वेळोवेळी त्या ठिकाणी भगवंत काय करतात, मार्ग दाखवण्याचं काम करतात आणि गुरुची प्राप्ती करून देतात. तर ज्या मनुष्याला गुरु प्राप्ती होती तो मनुष्य निजमोक्षाला गेल्याशिवाय राहत नाही. खरोखरच या जन्मामध्ये आल्याच्या नंतर गुरु हा या देहाला केलाच पाहिजे आणि गुरु असेल तरच या शरीराची या ठिकाणी जी काही मोक्षाची शेवटची मृत्यूची जी काही घटका आहे ते मोकळ्यापणानं आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी यमराज आदरातिथ्यानं या ठिकाणी आपल्याला घेऊन जाण्याचं काम करतात. खरोखर यमराज असे काम करणारे सेवक आहेत की खरोखर त्यांना पूर्ण जे काय आज्ञा दिलेली आहे शिव परमात्म्याने, बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्या कर्मानुसार त्या मनुष्याला स्वर्गाला घेऊन या किंवा नरकाला पाठवा, असं काम फक्त यमराजाला दिलेलं आहे. आणि धर्मराजाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्या धर्मराजाचं काम काय, त्या मनुष्याचं कर्म काय आणि त्या कर्मानुसार त्यानं काय कार्य केले त्या कार्यानुसार त्याचा मृत्यू घ्या असं म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं खरोखरच भगवंतानं सांगितलेलं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं या ठिकाणी आपण न विसर करता आपण जीवनभर आपलं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंतांचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. आणि भगवंताच्या चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये गुंतल्याच्या नंतर भगवंत काय करतात, तर आपल्या भक्ताला न त्रास देता स्वर्गाला किंवा निजमोक्षाला घेऊन जाण्याचं काम ते न त्याला त्रास देता घेऊन जाण्याचं काम करतात. तर अशा या ठिकाणी खरोखरच संसार सुखाचा या ठिकाणी जो काही लळा आहे तो मनुष्याने विसरला पाहिजे. हे नाते गुते काय नाही, फक्त देहाचे. या देहाला चिटकलेली एक वर्म आहे, कर्म आहे. या वर्माचं नातं काय, फक्त देहाचं. आपलं नातं काय, आई वडील बायको बहीण हे फक्त शरीराशी नातं आहे. आत्म्याशी नातं फक्त भगवंताचं आहे. त्यामुळं चिंतन आत्मस्वरूपाचं करायचं आहे. आत्मरूपी जो भगवंत आहे, आत्मस्वरूपाचा जो भगवंत आहे त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. कारण तो आत्मा ज्यावेळेस आपल्या देहातून बाहेर पडतो त्यावेळेस त्या आत्म्याला जो त्रास सहन करावा लागतो तो त्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. तर आपल्याला तो मार्ग सुखकर आणि मोकळा होतो. अशा पद्धतीनं खरोखरच्या जीवनाचं महत्व या अभंगातून या ठिकाणी भगवंतांनी मांडलेलं आहे. साक्षात संत गणेशनाथ महाराजांनीही मांडलेलं आहे. आणि या अभंगाचा सारांश खरोखर तुम्हाला भागवत गीतेमध्येही त्या ठिकाणी मिळणारच आहे. आणि जे काही गरुड पुराण आहे त्या गरुड पुराणामध्येही तुम्हाला या अभंगाचा सारांश तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. कारण ज्या वेळेस वैतरणी नदी आपण ज्यावेळेस पुण्य किंवा पाप या दोन्ही गठुडे सोबत घेऊन जात असेल तर आपल्याला त्या ठिकाणी खरोखरच त्या वैतरणी नदीतून जाण्याचा जो मार्ग आहे तो गरुड पुराणामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. कारण वैतरणी नदी अशी आहे ना तिला काठ आहे ना तिला
जो काय तळ आहे तो तळही सापडणार आहे. अशा पद्धतीची वैतरणी नदी आहे. आणि त्या वैतरणी नदीतून जात असं आपण स्वर्गाची वाट चालत असताना किंवा नरकाची वाट चालत असताना त्या वैतरणी नदीमधून जात असताना रक्ताचा जो काय पाट आहे तो पोहाचा पाट आहे. अशा अनेक नरक यातना त्या ठिकाणी भोगाव्या लागतात. तर आपल्याला काय केलं पाहिजे, या नरक यातना न भोगायला मिळाव्या किंवा आपल्या नशिबाला येऊ नये, आपल्या आत्म्याच्या नशिबाला येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण चिंतन भगवंताचं केलं पाहिजे. हे नातं फक्त शरीराचं आहे. हे नातं फक्त आपल्या शरीराचे लचके तोडण्यासाठी आहे. हे लचके तोडून आपलं मांस खाण्यासाठी हे कार्य करतात. तर यासाठी काय केलं पाहिजे, आपण भगवंताचं चिंतन नामस्मरण करून आपल्याला मार्ग मोकळा कसा मिळेल या मार्गाची अपेक्षा आपण या भगवंताकडे केली पाहिजे. एकच मागणं मागायचं, या जन्माला आलाव, पुढचा जन्म मनुष्याचा मिळो किंवा न मिळो, पण आपलं कर्म चांगलं पुण्याचं गाठोडं मात्र सोबत घेऊन जायचं काम करायचं आहे. आणि ज्या मनुष्यासोबत पुण्याचं गाठोडं आहे त्या मनुष्याला मात्र वैतरणी नदीमधून जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मिळत नाही बरं का. डायरेक्ट स्वर्गाला जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मिळतो. तर अशा पद्धतीनं कर्म ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्या कर्माचं या ठिकाणी गणित नामस्मरण चिंतनामध्ये गुंतवलं पाहिजे. तर अभंगाचं या ठिकाणी गोड असं स्वरूप आहे. संसारीचे सुख जया लागे गोड, तया नाही चाड निज मोक्षाची, काम बेनिकदा नव्हे त्या अरणुक, त्याची कैसी चुके हिरदार, अणु मात्र जरी कोटी गोविले मन, त्याशी जन्म घेणे होय तेथे, गणेशनाथ मने कल्पना सांडोन गाव तुझे गुण प्रेम भावे, का मन भेदे कदा नव्हे त्या अरणुक, त्याची कैसी चुकीरदार. भगवंतांचं चिंतन करत असताना आपण प्रेमानं आनंदानं गुणगान गेलं पाहिजे. कारण संत गणेशनाथ महाराज ज्या वेळेस होळ समुद्र या गावी कीर्तन करत असताना तिथल्या काही समाजकंटकांनी म्हणले, आम्ही तुमच्या कीर्तनामध्ये टाळ्या वाजवणार नाही. तर टाळ्या तुम्ही नका वाजवू, पण या ठिकाणी असलेले दगड धोंडे या ठिकाणी टाळ्या वाजवतील, कीर्तन म्हणतील, भजन करतील. म्हणून त्या ठिकाणी खरोखरच संत गणेशनाथ महाराजांनी तिथं त्या होळ समुद्र गावामध्ये चमत्कार करून दाखवला. आणि त्या चमत्कारावरून त्या ठिकाणची जनता, जी काही प्रजा होती, त्या प्रजेने त्या ठिकाणी संत गणेशनाथ महाराजांचे चरण धरले आणि आम्हाला या निज मोक्षातून आम्हाला मुक्ती द्या, आम्हाला या ठिकाणी गुरुहस्त आमच्या मस्तकावरती ठेवावा आणि आमचे अज्ञान काजळे नाहीशी करा. म्हणून त्या ठिकाणी खरोखर त्या होळ समुद्र गावचा इतिहास त्या ठिकाणी गाजलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी संत गणेशनाथ महाराजांचा महिमा 350 वर्षापासूनचा आहे. आपण या ठिकाणी ऐकत आहोत आणि या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून ह्या जी काही तरुण पिढी आहे, या तरुण पिढीने या जे काय ही संसाररूपी जे काय कीर्तन भजन संत गणेशनाथ महाराजांचा जो काय महिमा आहे तो अनेक समुदायातून अनेक माध्यमातून जगासमोर मांडण्याचं काम करावं, याच अपेक्षेनं आपण या ठिकाणी सेवा करत आहोत. आणि हेच कर्म हेच काम श्रीकांत भैया डवण यांचंही या ठिकाणी हरिभक्त श्रीकांत भैयाचंही काम अशाच पद्धतीनं आहे. आणि त्यांच्यासोबत खरोखरच अनेक संत महात्म्यांनी आजपर्यंत ही सेवा करण्याचं काम केलेलं आहे. आणि आतापर्यंत जेवढ्या सेवा झालेल्या आहेत म्हणून त्या सेवेच्या अंतरंग रूपातून खरोखरच ही सेवा खंड होऊ नये म्हणून त्यांनी आज मला अचानक फोन केला आणि आजची कीर्तन प्रवचन सेवा तुम्ही करावी म्हणून त्यांचा आदेश होता. त्या आदेशाचं पालन करून मी आजचं प्रवचन सेवा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. जे काय माझ्याकडून चुकीचं असेल ते माझ्या कर्माचं आणि जे चांगलं असेल तुम्ही यातून घ्यावं आणि चुकीचं काय वाटलं असेल तर त्या ठिकाणी 2 शब्द त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. इथेच माझी प्रवचन सेवा थांबवतो. सद्गुरू संत गणेशनाथ महाराजांच्या चरणी या ठिकाणी ही सेवा अर्पण करून आजच्या एकादशी सेवा पूर्ण करतो. या ठिकाणी पुंडलिक कावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय, सद्गुरू पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल